हॅलो एव्हरीवन, आज एक न्यू डिझाईन घेऊन आली आहे। त्याच्यासाठी बघा साडीच्या बॅक साईडला नॉट ठेवून इथे एक साडीला लॉक करून घ्यायचं। लॉक झाल्यानंतर 4 चेन घालून साडीवरती कुठे येते तिथे अशा प्रकारे नीडल ठेवून तिथे एक साडीला लॉक करून घ्यायचं आहे। आणि ते लॉक झाल्यानंतर परत 4 चेन घालून साडीवरती कुठे येते तिथे लॉक करून घ्यायचं। अशा प्रकारे मी स्टार्टिंगला 4 चेनचं 2 टाइम्स करून घेतली आहे। ठीक आहे। आणि नीडल नंबर 10 0.75 mm घ्यायचा आहे। तर बघा इथे स्टार्टिंगला 4 चेनचं 2 टाइम्स झाल्यानंतर 6 चेन घालून घ्यायचं आणि साडीवरती कुठे येते तिथे लॉक न करता 2 चेन आतमध्ये म्हणजे 4 चेन कुठे येते तिथे लॉक करून घ्यायचं आहे। इथे लॉक झाल्यानंतर तुमचं हे जे चेन आहे ते अशा प्रकारे यू शेप मध्ये दिसेल। परत तुम्हाला 4 चेनचं 3 टाइम्स करून घ्यायचं। तर पूर्ण साडी तुम्हाला 6 चेन झाल्यानंतर 4 चेनचं 3 टाइम्स करून घ्यायचं आहे। फक्त स्टार्टिंगला आणि एंडला तेवढंच 4 चेनचं 2 टाइम्स करून घ्यायचं। तर बघा इथे 6 चेन झाल्यानंतर 4 चेनचं 3 टाइम्स करून घेतली आहे। त्याच्यानंतर परत तुम्हाला 6 चेन घालून साडीवरती कुठे येते तिथे लॉक न करता 2 चेन आतमध्ये लॉक करून घ्यायचं। मग ते लॉक झाल्यानंतर तुमचं हे जे चेन आहे ते अशा प्रकारे यू शेप मध्ये दिसेल। ठीक आहे। परत तुम्हाला 6 चेन झाल्यानंतर 4 चेनचं 3 टाइम्स करून घ्यायचं। तर आता मी एंड म्हणून दाखवते। तर बघा स्टार्टिंगला 4 चेनचं 2 टाइम्सने स्टार्ट केलं होतं, म्हणून एंड देखील 4 चेनचं 2 टाइम्स करून मग इथे 2 चेन घालून थ्रेडला कट करून घेते। ठीक आहे। त्याच्यानंतर आता सेकंड स्टेप दाखवते। तर बघा बॅक साईडला इथे नॉट ठेवून हे जे लॉक करून घेतलं होतं तिथे नीडल इन्सर्ट करून आणखी एक अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचं। मग लॉक झाल्यानंतर हे जे फर्स्ट चेन आहे त्या चेनवरती तुम्हाला सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे। मी इथे 4 सिंगल क्रोशा करून घेते। तुमचं जर 3 सिंगल क्रोशा होत असेल तर तुम्ही 3 सिंगल क्रोशा करून द्या। तर बघा 4 सिंगल क्रोशा झाल्यानंतर हे जे लॉक आहे त्या लॉकमध्ये नीडल इन्सर्ट करून इथे लॉक करून घ्यायचं। मग लॉक झाल्यानंतर एक चेन घालून नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून हे जे 6 चेनचं गॅप आहे त्यामध्ये नीडल इन्सर्ट करून अशा पद्धतीने थ्रेड वडून घ्यायचं। मग इथे नीडलवरती 3 लूप असतात। आधी फर्स्ट 2 लूपमधनं थ्रेड वडून घ्यायचं, मग लास्ट 2 लूपमधनं थ्रेड वडून घ्यायचं आहे। तेव्हा हे एक डबल क्रोशा होतं। त्याच्यानंतर 3 चेन घालून हे डबल क्रोशावरती अशा पद्धतीने तुम्हाला लॉक करून घ्यायचं आहे। तेव्हा हे एक पिकॉट स्टिच होतं। ठीक आहे। एक पिकॉट स्टिच झाल्यानंतर थ्रेडला अशा पद्धतीने वरती वडून त्या थ्रेडमध्ये एक मीडियम साईजचं बीड इन्सर्ट करून परत नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून हे 6 चेनच्या गॅपमध्ये तुम्हाला एक डबल क्रोशा करून घ्यायचं। मग एक डबल क्रोशा झाल्यानंतर 3 चेन घालून अशा पद्धतीने हे डबल क्रोशावरती लॉक करून घ्यायचं आहे। तेव्हा हे एक पिकॉट स्टिच होतं। तर मी ह्या गॅपमध्ये किती होईल तेवढं पिकॉट स्टिच करून घेते। तर बघा इथे मी टोटल 6 पिकॉट स्टिच आणि 5 बीड इन्सर्ट करून घेतली आहे। आणि हे जे लॉक आहे त्या लॉकमध्ये नीडल इन्सर्ट करून इथे लॉक करून घ्यायचं। मग लॉक झाल्यानंतर हे जे नेक्स्ट चेन आहे त्या चेनवरती तुम्हाला सेम ॲज इट इज 4 सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे। आणि सिंगल क्रोशा कशा पद्धतीने करायचं, चेन कशा पद्धतीने घालायचं, डबल क्रोशा कशा पद्धतीने करायचं ह्याच्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवली आहे। त्याचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, जाऊन चेक करा। तर बघा 4 सिंगल क्रोशा झाल्यानंतर हे जे लॉक आहे त्या लॉकमध्ये नीडल इन्सर्ट करून तिथे लॉक करून घ्यायचं। ठीक आहे। लॉक झाल्यानंतर परत एक चेन घालून नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून हे जे 6 चेन आहे त्या चेनच्या गॅपमध्ये तुम्हाला इथे एक डबल क्रोशा करून घ्यायचं। मग एक डबल क्रोशा झाल्यानंतर परत 3 चेन घालून हे डबल क्रोशावरती अशा प्रकारे लॉक करून घ्यायचं आहे। तेव्हा हे एक पिकॉट स्टिच होतं। तर हे आर्च देखील सेम मी ॲज इट इज फर्स्ट आर्च प्रमाणे रेडी करून घेते। तर बघा इथे हे आर्च देखील रेडी करून घेतली आहे। तर इथे देखील बघा हे जे लॉक आहे त्या लॉकमध्ये नीडल इन्सर्ट करून इथे लॉक करून घेते। मग त्याच्यानंतर नेक्स्ट चेनवरती तुम्हाला सेम ॲज इट इज 3 किंवा 4 सिंगल क्रोशा करून घ्यायचं। मग त्याच्यानंतर हे जे लॉक आहे त्या लॉकमध्ये नीडल इन्सर्ट करून
तिथे लॉक करून घ्यायचं. मग 2 चेन घालून थ्रेडला कट करून घ्यायचं आहे. मग हे जे दोन्ही एक्स्ट्रा थ्रेड आहेत त्याला कट करून बॅक साईडला ग्लूने स्टिक करून घ्यायचं. तर मी तुम्हाला बेबी कुच्चू करून त्याचं फायनल लुक दाखवते आणि बेबी कुच्चूचा लिंक आय बटनवरती देते, जाऊन चेक करा. आणि डिझाईन आवडलं असेल तर एक व्हिडिओला लाईक करा. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.